जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काल मध्यरात्रीच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यामध्ये 3 पेट्रोल पंपांवरती दरोडेखोरांनी दरोडा घातला, लाखो रुपयांची रक्कम लुटून नेलेली आहे। यामध्ये या 3 पेट्रोल पंपापैकी एक पेट्रोल पंप हा केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीचा होता आणि त्याच ठिकाणी आपण यावेळेला आहोत। मुक्ताईनगर तालुक्याच्या अतिशय मध्यवर्ती ठिकाणी हा पेट्रोल पंप आहे आणि याच ठिकाणी दरोडेखोर आले, त्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली, शस्त्राचा दाग दाखवला आणि त्यांच्याजवळची रक्कम लुटून नेली। एवढंच काय तर कोणताही पुरावा राहू नये यासाठी CC कॅमेरे तोडण्यात आले, त्याचं DVR देखील चोरून नेण्यात आलं। या सगळ्याच्या संदर्भामध्ये या पेट्रोल पंपाचे जे व्यवस्थापक आहेत संदीप लांडे आपल्यासोबत आहेत। दादा, काय सांगाल, काय घडलेलं आहे, तुमच्याजवळ काय माहिती आहे? सर, काल 10:30 वाजता दोन मोटरसायकलीवरती 5 जण आले, त्यांच्याकडे गन होती आणि आमच्या कर्मचाऱ्याला अंदर ऑफिसमध्ये बोलवून त्यांनी पैसे नेलेले आहे। काय मारहाण केली? कर्मचाऱ्यांना पण मारहाण केलेली आहे पोटामध्ये। कशाने मारहाण केली? मुख्य मार केला सर त्यांनी पोटामध्ये। इथे त्यावेळेला किती लोक होते? तुमचे कर्मचारी किती होते? कर्मचारी 2 होते सर आमच्या इथे। 2च कर्मचारी होते? हो, बरोबर। आणि बाकी पेट्रोल भरण्यासाठी वगैरे गर्दी होती का नव्हती? नाही, एक गाडी लागलेली होती बाहेर डिझेल भरायला। त्या कंडक्टर आणि ड्रायव्हरला पण मारहाण केलेली आहे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा मोबाईल पण त्यांनी सोबत घेऊन गेलेले आहे। बरोबर। म्हणजे जे पेट्रोल भरायला आलेले होते त्यांची पण लूटमार केली का त्यांनी? हो, डिझेल भरायला आले होते, ते डिझेलची गाडी भरत होती, त्यांची पण लूटमार केलेली आहे। एकूण किती रक्कम गेली आपल्या पंपावरनं? पंपावरून 1 लाखावरच्या वरती गेलेली आहे। त्यांनी गन लावला असता आमच्या माणसाला। बरं। काही विरोध करण्याचा प्रयत्न केला किंवा तातडीने नंतर पोलीस वगैरे किती वेळा या ठिकाणी आले? पोलीस वगैरे आले होते सर लगेच। आतापर्यंत काही तपास लागलाय काही असं जाणवतंय तुम्हाला? नाही सर, अजून पण मिळाले नाही त्याची माहिती। बरोबर। तुमच्या इथले CC कॅमेरे समजा त्यांनी फोडले, चोरून नेले, ते DVR चोरून नेला, पण इतर ठिकाणी काही आतापर्यंत निष्पन्न झाले चोर कोण होते? नाही सर, असं काही माहिती मिळाली नाही। त्यांच्याशी काही तुम्ही ज्या वेळेला ते आले कर्मचाऱ्यांशी कोणत्या भाषेत बोलले किंवा ते हिंदीमधून भाषेमधून बोलत होते सर आणि शिवीगाळ केली आमच्या माणसांना। पहिले शिवीगाळ केल्यानंतर त्यांनी ऑफिसमध्ये घेतले आणि ऑफिसमधून जे कॅश होती द्या, नाही तर त्यांनी सीधा रिव्हॉल्वर लावला कानाला आणि मुलं पैसे उकळले त्याला, म्हणजे घेण्यात आले आमच्या माणसातून। आणि जे DVR वगैरे होते, आमचे कॅमेरे फुटेज वगैरे, त्यांनी त्यांच्या हाताने तोडफोड करून ते घेऊन गेलेले आहे सर। म्हणजे विरोध करायची संधी मिळाली नाही? विरोध करायला संधी मिळाली सर, कारण की बंदुकी गन त्यांनी आमच्या माणसाच्या कानाला लावला, त्यामुळे विरोध करू शकले नाही त्यामध्ये। आता काय मागणी आहे तुमच्या सगळ्या संदर्भामध्ये? सर, त्यांनी म्हणजे पोलीस प्रशासनाने याची थोडी दखल घ्यायला हवी आणि लवकरात लवकर त्यांना हे द्यावं। तर आपण हे व्यवस्थापक आहेत लांडे साहेब, त्यांच्याशी बातचीत केलेली आहे। त्यांनी सगळा घटनाक्रम आपल्याला कथन केलेला आहे आणि लवकरात लवकर आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळालं पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।